नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत माझ्या आयुष्यातली एक घडलेली गोष्ट आणि ती कशा प्रकारे घडली ते आपण बघणार आहोत. ती म्हणजेच की मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो आणि आम्ही कॉलेज फ्रेंड असल्यापासूनच आमची खूप मैत्री क्लोज झालेली होती. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या घरी जाणे आणि राहणे हे आमच्यासाठी काही नवीन नव्हतं. परंतु यावेळेस असं झालं की ती अगोदरच घरी गेलेली होती आणि मी तिच्यानंतर तिने कॉल करून मला बोलवले आणि तिने मला तिच्या घरच्यांशी भेटायला बोलवले होते आणि नंतर मी असं अचानक एक दिवशी गेलो आणि दरवाजाची बेल वाजवली आणि शीतलने दरवाजा उघडला आणि नंतरच तिचे बाबा हे तिथेच होते. त्याच नंतरच मग आम्ही तिच्या बाबाचे नाव तिने मला सांगितले, की मनोहर पंत आहे आणि बाहेरच खूप असे लोक जमलेले होते. परंतु मी घरात गेल्याच्या नंतर आम्ही सगळेजण बसलो आणि तिच्या बाबांनी हळूच आवाजात सांगितले, की "शीतल, चहा आणि नाश्ता घेऊन ये." आणि असं बोलत तिने बाबांना म्हटले, की "हां, मी लवकरच नाश्ता आणि चहा करून आणते. तुम्ही तोपर्यंत गप्पा मारत बसा." आणि मी नंतरच तिच्या बाबाजवळ बसलो आणि साईडलाच बसल्याच्या नंतर मी तिच्या बाबाला खूप अशा अनेक गोष्टी विचारल्या, की तुमच्या घरामध्ये कोण-कोण आहे? तुमच्या नातेवाईक कोण-कोण आहे? असं खूप विचारपूस केली आणि आम्ही दोघं जण खूप असे बोल बोलल्याच्या नंतर त्यांनाही वाटले, की माझा स्वभाव चांगला आहे आणि माझं राहणीमानही चांगलं आहे. या माझ्या बोलण्याच्या पद्धतीतून त्यांना असं वाटलं, की हा मुलगा आपल्या मुलीसोबत राहतो म्हणजेच की याच्या चांगल्या सवयी आणि चांगले संस्कार हे खूप याने बघितले त्यांनी आणि पडताळून पाहिले माझ्यामध्ये कसा बोलतो, कसा राहतो आणि आपल्या मुलीबद्दल काय विचार आहेत असंही त्यांनी माझ्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मी त्यांच्या मुलीबद्दल चांगलंच सांगितलं आणि माझ्यासोबत ती राहिल्यामुळे मी तिला अजून जवळचं समजत होतो आणि आमच्या दोघांमधलीही खूप काही अशी अनेक गोष्टी होत्या, की आम्ही एकमेकांना शेअर करत होतो, की कुठे जायचं, यायचं, कुठे खायचं, बसायचं आणि अशा खूप काही अशा गोष्टी होत्या, की आम्ही एकमेकांना मन मिळावूनपणे राहत होतो आणि सोबत राहताच आमची मैत्री ही अशी झाली होती, की आम्ही एखाद्या कपलपेक्षाही जास्त एकमेकांना बोलत होतो आणि एकमेकांचे विचार जाणून घेत होतो. आणि असं समोर खूप काही दिवसानंतर आम्ही असंही प्लॅन केला होता, की आपण एके ठिकाणी चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊ आणि तिकडे दोघं जण राहण्याचा प्रयत्न करू आणि आपण दोघांचं एकमेकांशी संवाद होईल. चांगल्या प्रकारे आपण एकमेकांना जाणून घेऊ आणि नंतरच त्यामुळेच ती म्हटली, की "हां, आपण नक्कीच जाऊया आणि फिरून येऊया." असंही तिने बोलली आणि मला सांगितली. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण हे सर्व माहिती करणार आहोत, की माझ्याबद्दल काय-काय होत आहे आणि शीतल आणि माझ्यामधली लहानपणापासून अशी मैत्री आहे, की खूप काही अशी गोष्टी झालेल्या आहेत, ती मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्यापर्यंत माझ्या भावना आणि सर्व माझ्या मित्रांच्या विचाराचे सर्व व्हिडिओ येत राहतील त्याकरिता.